तर बघा इथे दिले आहे बल ही दोन वस्तूंमधील अनन्य क्रिया आहे. आपण पाहत आहोत न्यूटनचा गतिविषयीचा जो तिसरा नियम आहे तो आता आपण पाहणार आहोत की न्यूटनच्या गतिविषयीच्या तिसऱ्या नियमाबद्दल की बल ही दोन वस्तूंमधील अनन्य क्रिया आहे. बल नेहमी जोडीनेच काय होत आहे प्रयुक्त होत आहे. जोडीने काय होत आहे बल प्रयुक्त केले जात आहे. जसं एखादा हा जो बॉल आहे तो काय करत आहे पुश केला जात आहे. जो आपला तिसरा नियम आहे क्रिया प्रतिक्रिया नियम आहे. म्हणजे त्या क्रिया प्रतिक्रिया नियमाला न्यूटनचा गतिविषयीचा हा आपण तिसरा नियम पाहत आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की बल ही दोन वस्तूंमधील अनन्य क्रिया आहे की दोन वस्तूंमधली क्रिया आहे. बल नेहमी जोडीने प्रयुक्त होत असताना ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याच वेळी दुसरी वस्तू पहिल्या वस्तूवर ही बल प्रयुक्त करते. म्हणजे दोन वस्तूंमध्ये बल नेहमी समान असू शकतात किंवा विरुद्ध असू शकतात. एक समान असणार आहेत किंवा अपोजिट असणार आहेत. अशा प्रकारे बघा एखादी जी वस्तू आहे ती जड आहे आणि तो त्याला खेचत आहे म्हणजे ही वस्तू दोघीतलं जे अंतर आहे कदाचित ते समान आहे किंवा विरुद्ध आहे. हा जो गतिविषयकचा जो न्यूटनचा गतिविषयकचा आपण तिसऱ्या नियमाबद्दलची आपण माहिती घेत आहोत. पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेला बलास क्रियाबल तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास प्रतिक्रिया बल असे म्हणणार आहोत. म्हणजे जी पहिली वस्तू आहे त्या दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केल्या म्हणजे ही जी पहिली वस्तू आहे त्या दुसऱ्या वस्तूने केलेल्या बलास क्रियाबल म्हणतात. म्हणजे ती क्रिया केलेली आहे ओढण्याची क्रिया केलेली आहे पुश करण्याची जी क्रिया केलेली आहे तर त्या दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास काय म्हणणार आहोत प्रतिक्रिया बोलणार. म्हणजे ते काय केलं त्या वस्तूने प्रतिक्रिया केली आहे. प्रत्येक क्रियाबलास समान परिणामाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर ह्या कशा असतात विरुद्ध असतात. त्याच्या दिशा कशा आहेत परस्पर विरुद्ध आहे. प्रत्येक बलाच कसे आहे समान परिणामाचे त्याचे प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल असते आणि त्यामुळे त्याचे समान प्रतिक्रिया होतात. काही वैशिष्ट्य आहे न्यूटनच्या नियमाविषयीची बघा इथे दिलेली आहेत. पहिलं जे आहे पहिलं वैशिष्ट्य क्रिया व प्रतिक्रिया बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. क्रिया आणि प्रतिक्रिया काय आहेत बघा बल स्पष्ट करतात. मग अशा प्रकारे बल कशा कशा प्रकारे स्पष्ट करतात तिथे चित्राच्या माध्यमातून दिले आहे. बघा इथे ए दिले आहे इथे काय दिलेले आहे स्प्रिंगच्या सहाय्याने एखाद्या स्प्रिंगला आपण दाबलं म्हणजे बल निर्माण होत आहे. एखादा जो बॉल आहे त्या बॉलला आपण प्रेस केला आहे म्हणजे आपण त्याच्यावर काय करत आहोत बल देत आहोत ना त्याला आपण प्रेस करत आहोत म्हणजे बल देत आहोत. दुसरं ही बले जोडीने प्रयुक्त होतात. बल स्वतंत्र कधीही अस्तित्वात नसते. जे बल असतं ते कधी स्वतंत्र नसतं ते एकटं नसतं म्हणजे ते कसं आहे जोडीने आहे. तिसरं आहे क्रियाबल व प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्य करतात. क्रिया आणि बल हे काय करतात क्रियाबल व प्रतिक्रिया बल क्रियाबल आणि प्रतिक्रिया म्हणजे जो रिस्पॉन्स आहे. प्रतिक्रिया म्हणजेच काय आहे रिस्पॉन्स आहे. बल म्हणजेच काय आहे आपण म्हणू शकतो की पॉवर आहे जी शक्ती आहे. ते एकाच वेळी काय करत असतात कार्य करतात म्हणजे एकाच वेळी ते खेचण्याचं काम करत आहे. क्रिया पण आणि प्रतिक्रिया पण काय होत आहे एकाच वेळी त्याला खेचण्याचं जे काम करत आहेत. अशा प्रकारे बघा इथे तुम्हाला दिसत आहे जो घोडा आहे तो काय करत आहे तो खेचण्याचं तो काम करत आहे. चौथा आहे ही बले वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात. ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाही आहे. ही जी बले आहे ती वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात म्हणजे हर एक जी वस्तू आहे त्या वस्तूवर प्रयुक्त होतात. मग ती काय करतात ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाही. वेगळ्याचा जो त्यांचा परिणाम आहे ती नष्ट करू शकत नाही. म्हणजे तिथे काय आहे हा पुश करत आहे आणि हा काय करत आहे पुल करत आहे. पुश म्हणजे काय मुलांनो पुश म्हणजे ढकलणे आणि पुल म्हणजे ओढणे आहे. समजते पुश म्हणजे काय आहे ढकलणे आणि पुल म्हणजे ओढणे आहे. तर अशा प्रकारे ही बले एकमेकांना परिणाम नष्ट करू शकत नाही आहे. हे देखील आपण याच्यामध्ये पाहत आहोत. हे चार आपण परिणाम आपण बघत आहोत वैशिष्ट्य पाहत आहोत. आता दिलेला आहे संवेग अक्षय त्याचा जो सिद्धांत आहे तो दिलेला आहे की समजा ए या वस्तुमानाचे एम असून सुरुवातीचा वेग बघा इथे दिला आहे. समजा ए या वस्तूचे वस्तुमान एम आहे असून सुरुवातीचा वेग हा य आहे. तसेच बी या वस्तूचे वस्तुमान m2 असून सुरुवातीचा वेग हा u2 आहे असं त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. म्हणजेच आपण इथे बघा पाहिलं की संवेगाच्या सूत्रानुसार ए वस्तूचा सुरुवातीचा जो संवेग आहे तो कसा असणार आहे बरोबर m1 u1 म्हणजेच बी वस्तूच्या सुरुवातीचा संवेग कसा असणार आहे बरोबर m2 u2. ज्यावेळी या दोन्ही वस्तू एकमेकांवर आदळतात जेव्हा या दोन्ही वस्तू जेव्हा एकमेकांवर आदळतात त्यावेळी वस्तूवर बी वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होऊन वस्तू त्वरणित होते व तिचा वेग v1 होतो. म्हणजेच म्हणून वस्तूचा आघातानंतरचा संवेग हा m1 v1 म्हणजेच म्हणून वस्तूचा आघातानंतरचा संवेग हा m1 v1 आहे. म्हणजेच न्यूटनचा गतिविषयीचा तिसऱ्या नियमानुसार ए वस्तू देखील बी वस्तूवर समान बल प्राप्त विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते त्यावेळी तिचा संवेग v2 झालेला असतो. समजले मुलांनो की न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमानुसार काय होत आहे ए वस्तूवर जी बी वस्तू समान बल प्राप्त करते तर दोन्ही ए आणि बी वस्तू जर समान बल प्राप्त करत असेल तर विरुद्ध दिशेने जे प्रयुक्त करते तर बल मात्र हे विरुद्ध दिशेने प्रयुक्त करत आहे त्यावेळी तिचा जो संवेग किती होत आहे v2 झाला आहे. म्हणजेच बी वस्तूच्या आघातानंतरचा संवेग हा बरोबर m2 v2 जर बी वस्तूवर F2 बल प्रयुक्त हे होत असेल तर
न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमानुसार ए वस्तू देखील बी वस्तूवर समान बल प्राप्त विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते. याच वेळी तिचा संवेग हा v2 झाल्यास बी वस्तूच्या आघातानुसार जो संवेग आहे m2 v2 जर बी वस्तूवर f2 बल प्रयुक्त होत असेल तर बी वस्तूच्या आघातानंतरचा संवेग बघा दोन्ही दिले बी वस्तूच्या आघाताचा संवेग आणि आघाताचा संवेग हा m2 v2 जर बी वस्तूवर f2 बल प्रयुक्त होत असेल तर इथे m2 a2 बरोबर -m1 a1 म्हणजेच कारण a बरोबर m संवेगाचे हे सूत्र आहे. तर अशा प्रकारे त्यांनी सूत्रानुसार माहिती दिलेली आहे की m2 कंसात v2 - u2 कंस पूर्ण भागिले t बरोबर m1 कंसात v1 -u1 आणि ब्रॅकेट पूर्ण आणि t कारण a बरोबर e - u आणि t ते दिलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांनी दिलं आहे की m2 u2 बरोबर m1 v1 -u1 चा लोप करून इथे जे सूत्र दिले आहे m2 v2 m2 u2 बरोबर -m1 v2 प्लस m1 u1 म्हणूनच m2 v2 प्लस m1 v1 बरोबर m1 u1 प्लस m2 u2 म्हणून जर दोन वस्तूवर बाह्य बल कार्य करत असेल तर त्याच्या सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग हा सारखाच असतो. वस्तूची संख्या किती असली तरी त्यासाठी हे विधान सत्य आहे. त्यांनी सांगितले की जर दोन वस्तूवर जर बाह्य बल कार्य करत नसेल, जे दोन वस्तू आहे त्याच्यावर जर कार्य बाह्य बल करत नसेल तर त्याचा सुरुवातीचा एकूण संवेग म्हणजे अंतिम एकूण जो संवेग आहे तो कसा आहे सारखाच असणार आहे. म्हणून वस्तूची संख्या कितीही असली जर वस्तूची हर एक प्रकारची संख्या कितीही असली तरी त्यासाठी हे जे विधान आहे ते कसं आहे सत्य आहे. बघा आता त्यांनी पूर्ण दिले की सव्य अक्षेच्या नियमामध्ये त्यांनी सांगितले दोन वस्तूच्या परस्पर क्रिया ज्या होत असताना त्याच्यावर जर काही बल कार्य करत नसेल तर त्याचा एकूण संवेग किती आहे स्थिर राहतो. दोन वस्तू परस्पर जर क्रिया होत नसेल दोन वस्तूच्या क्रिया या होत असताना त्याच्यावर जर काही बाह्य बले कार्य करत नसेल तर त्याचा एकूण जो संवेग आहे तो कसा आहे स्थिर आहे. एकूण जो संवेग आहे तो कशा प्रकारे आहे स्थिर आहे. म्हणजे हा जो घोडा हलत नाही म्हणजे त्याचा जो संवेग कसा आहे स्थिर आहे. म्हणजे तो काय आहे तो बदलत नाही आहे, तो चेंज होत नाही. म्हणजे दोन वस्तूची क्रिया परस्पर क्रिया दोन वस्तूची परस्पर क्रिया होत असताना त्याच्यावर जर काही बाह्य बल कार्य करत असेल तर एकूण संवेग कशा प्रकारे आहे अशा प्रकारे आपल्याला स्थिर राहताना दिसत आहे. जर दोन वस्तूची टक्कर झाली तर त्याच्या आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्याच्या आघातीनंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. जर दोन वस्तूची जर टक्कर होत असेल तर त्याचा आघातापूर्वीचा एकूण जो संवेग आहे हा त्याच्या आघातीच्या नंतरचा संवेग इतकाच असतो. त्याच्यामुळे त्याचा जो आघातीच्या आधी जो संवेग आहे तो आघातीनंतरचा इतकाच संवेग आहे. टक्कर झाल्यानंतरही संवेग काय राहत आहे तो स्थिर राहत आहे. म्हणजे दोन बॉलची टक्कर झाली तरी त्याचा आघातामध्ये जो संवेग आहे स्थिर आहे. टक्कर झालेल्या वस्तू म्हणजे संवेग हा पुनर्वर्तित केला जातो आहे. म्हणजेच एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग वाढतो. म्हणजे दोन वस्तू असेल तर एका वस्तूचा संवेग हा कमी होतो आणि दुसऱ्या वस्तूचा हा संवेग हा वाढला जातो. म्हणजेच हा सिद्धांत समजण्यासाठी बंदुकीतून मारलेल्या गोळीचे उदाहरण विचारच घेऊया. जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला बंदुकीच्या गोळीचं उदाहरण घ्यायचं आहे. जेव्हा m1 वस्तुमानाची गोळी m2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग हा m1 v1 होत असतो. बघा इथे दिलेलं आहे की जेव्हा ही गोळी मारली जाते तेव्हा m2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारलेली गोळी ही तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग जो आहे तो m1 v2 अशा प्रकारे हा पुढे जात राहतो. म्हणजे हा आपल्याला इथे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. गोळी उडण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्याने पण सुरुवातीचा संवेग हा 0 असतो व एकूण संवेग हा कसा आहे 0 आहे. त्यांनी सांगितले गोळी उडण्यापूर्वी म्हणजे गोळी जाण्यापूर्वी बंदूक आणि गोळी ही काय आहे स्थिर आहे, ती मारलेली नाही अजून. सुरुवातीचा जो संवेग कसा आहे मग 0 आहे. म्हणून एकूण जो संवेग आहे तो काय असणार आहे क्रिया कोणतीच झाली नाही म्हणून तो 0 आहे. बरोबर. मग गोळी उडवल्यानंतर देखील संवेग 0 असतो. अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते. या सरकण्याला काय म्हणणार आहोत आपण प्रतिक्षेप असे म्हणणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण गोळी मारल्यानंतर पण देखील जो संवेग आहे 0 आहे. कारण का 0 आहे गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक पुन्हा काय आहे मागच्या दिशेने येते. आपण गोळी मारल्यानंतर पुन्हा ती मागे येते ना, मग अशा प्रकारे पुन्हा ही मागे येते. म्हणजे त्या सरकण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेला आपण काय म्हणणार आहोत प्रतिक्षेप असे म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत प्रतिक्षेप असे म्हणणार आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण पाहणार आहोत बंदूक प्रतिक्षेप वेगाने v2 अशा पद्धतीने सटकते. अशा प्रकारे त्यांनी बघा अशा प्रकारे बंदूक ही सटकते याचे चित्र दिलं आहे. म्हणजेच m1 v1 प्लस m2 v2 बरोबर 0 किंवा v2 बरोबर -m1 भागिले m2 गुणिले v1 ह्या तुम्हाला सूत्र दिलेलं आहे. त्याच्यानुसार आपण बघा इथे पाहणार आहोत. म्हणजेच काय आहे बंदुकीचे वस्तुमान हे गोळीच्या वस्तुमानापेक्षा जास्त असल्याने जे बंदुकीचे जे वस्तुमान आहे आणि जी गोळी आहे
पिस्तूलमध्ये असलेले जे बंदूक आहे आणि ती गोळी आहे त्याच्या वस्तुनिष्ठ जास्त असल्याने बंदुकीचा वेग हा गोळीच्या वेगाच्या तुलनेने काय आहे, अगदी कमी आहे. त्यामुळे बंदुकीचा संवेग गोळीच्या संवेगाच्या परिणाम सारखेच दिशा विरुद्ध असतात. त्यामुळे तेथे संवेग काय राहत नाही, त्यामुळे स्थिर असतो. आणि त्यामुळे जो संवेग आहे तो कसा आहे, स्थिर आपल्याला दिसतोय. आता तिने अग्निबाणाचं घेतलंय. अग्निबाण रॉकेट प्रक्षेपणातही, आता अग्निबाण म्हणजेच काय आहे, रॉकेट आहे. प्रक्षेपणातही संवेग कसा आहे, स्थिर आहे. तो उडण्यापूर्वी स्थिर आहे. एका तोफेचे वस्तुमान 500 kg असून त्यातून तोफगोळा उडाल्यानंतर तोफा 0.25 ms वेगाने प्रतिक्षेपित होते. तर तोफेचा संवेग काढा. आता त्याने इथे संवेग काढायला सांगितलं की जर एक तोफ आहे आणि त्याचे वस्तुमान किती आहे, 500 kg आहे. किती आहे, 500. त्यातून तोफगोळा उडाल्यानंतर तो तोफगोळा किती आहे, 0.25 ms वेगाने प्रतिक्षेपित होतो. म्हणजे तो त्या वेगाने तो पुढे स्पीडने जातो. तर त्या तोफेचा संवेग आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आता बघा, ही तुम्हाला इथे उदाहरण दिलेले आहे एक, की एका तोफेचे वस्तुमान म्हणजे आता बघा उदाहरण दिलं आहे. मग तोफेचे वस्तुमान किती आहे, 500 kg आहे. तोफेचे वस्तुमान 500 kg आहे. प्रतिक्षेपाचा वेग किती आहे, 0.25 ms आहे. म्हणजे तोफेचा संवेग म्हणजे तिथे आपण जे सूत्र दिले त्या सूत्रामध्ये आपण किमती टाकल्या आहेत. 500 गुणिले 0.25 म्हणजे जे उत्तर आहे 125 kg ms आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं हे जे उत्तर इथे क्लिअर झालेलं आहे. आपलं दुसरं उदाहरण घेतलेलं आहे. 2 चेंडूचे वस्तुमान प्रत्येकी 50 ग्रॅम व 100 ग्रॅम असून ते एकाच रेषेवर एकाच दिशेने 3 ms व 1 ms वेगाने जात आहे. त्याची टक्कर होते व टक्कर झाल्यानंतर जो पहिला चेंडू आहे तो 2.5 ms वेगाने गतिमान होतो. तर दुसरा चेंडूचा वेग हा किती आहे. तर जो पहिल्या चेंडूचा वेग त्यांनी दाखवला, मग दुसरा चेंडूचा किती होणार आहे. जो बघा इथे दिले आहे, 2 चेंडूचे वस्तुमान किती आहे, 50 ग्रॅम आहे. व 2 जे चेंडू घेतले त्याचे वस्तुमान प्रत्येकी किती आहे, एकाचं 50 आहे आणि एकाचं 100 आहे. मग ते एकाच रेषेवर एकाच दिशेने जर आपण त्याला काय केलं आहे, टक्कर दिली आहे. म्हणजे 3 ms व 1 ms वेगाने जात आहे. म्हणजे एकाचं 3 ms आणि एक फार कमी आहे आणि एक जास्त वेगाने जात आहे. तर त्याची टक्कर झाल्यास त्यानंतर पहिला जो चेंडू आहे तो काय आहे, 2.5 ms वेगाने गतिमान होईल. तर दुसरा चेंडू किती गतिमान, मग आपण ते सूत्र घेणार. त्या सूत्रामध्ये आपण किमती टाकणार आहोत. बघा इथे दिले आहे. बघा पहिल्या चेंडूचे वस्तुमान m1 बरोबर 50 ग्रॅम म्हणजे 0.05 kg आहे. दुसऱ्या चेंडूचे वस्तुमान m2 बरोबर 100 ग्रॅम म्हणजे 0.1 kg आहे. किती आहे, 0.1 kg. 100 ग्रॅम म्हणजेच किती झालं, 0.1 kg झालं. म्हणजेच पहिल्या चेंडूच्या सुरुवातीचा वेग v1 बरोबर 3 ms आहे. म्हणजे दुसऱ्या चेंडूचा 1 ms आहे. मग पहिल्या चेंडूचा अंतिम वेग 2.5 आहे. म्हणजे दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग आता आपल्याला काढायचा आहे. मग त्यासाठी आपण पुन्हा काय करणार आहोत, सूत्र घेऊन त्या सूत्रानुसार त्याच्यामध्ये आपण माहिती घेणार, आपण किंमत टाकणार आहोत. बघा आता दिले सुरुवातीचा एकूण संवेग आहे. म्हणजे इथे संवेग अक्षतेचा सिद्धांत आहे तो मांडलेला आहे. मग आपण सूत्र घेतले m1 u1 प्लस m2 u2 बरोबर m1 v1 प्लस m2 v2. म्हणजेच आपण सूत्रात किमती भरले आहेत की आपला जो वेग आहे बॉलचा त्याचं वजन किती होतं दोन्ही बॉलचं, मग जेव्हा टाकण्याच्या वेळेस किती होतं आणि मग जर टक्कर मारल्यानंतर एकाचा जो चेंडू आहे दुसऱ्याचा संवेग किती आहे. मग ते आपण किमती याच्यामध्ये भरलेले आहेत. 0.5 गुणिले 3 प्लस 0.1 गुणिले 1.5 बरोबर 0.5 गुणिले 2.5 प्लस 0.1 गुणिले v2. हे आपलं काय केलेलं आहे, आपलं दिलेली किंमत आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे त्या सूत्रात. मग 0.15 आले. 5 3 किती झालेले आहेत इथे बघा, 5 3 किती झाले, 15 झाले आणि 1 पॉईंट म्हणून इथे आपण 0 काढून टाकले आहे. पण 15 1 15 आलेले आहे. त्याचप्रमाणे याचं देखील 2.5 गुणिले 5 म्हणजे 25 50 इथे 125 झालेले आहे आणि 1 इथे 1 v2 झाले आहे. बरोबर मुलांनो. मग आता आपण पुन्हा काय केले, 0.3 1.25 घेतलं आहे. याचे काय केले आपण बेरीज करू पुन्हा याच्यामध्ये घेतलेलं आहे. 1.5 इथे आपण घेतलेले आहेत आणि हे 0.15चं काय केले आहे बघा इथे 0.3 घेतलेलं आहे. म्हणून 1 v2 बरोबर 0.3 आणि 1.25. मग त्याचा पुन्हा काय केलं आहे मायनस करून जे आपल्याला याचं 125 मधून 3 वजा केलं तर आपल्याला याचं 175 हे अशा प्रकारे आपलं त्याचं इथे उत्तर आलेलं आपण पाहू शकतो. आणि त्याचप्रमाणे मग पुन्हा काय केलं आहे v2 बरोबर 0. म्हणजे आपण त्याला भाग लावून काय केलं आहे 0.175 इथे बरोबर 0.1 म्हणजेच 1.75. म्हणजेच आपण त्याला काय केलं आहे इकडे आपण त्याला भागले त्याचं जे उत्तर आहे ते दुसऱ्या चेंडूचा वेग किती आलेला आहे 1.75 म्हणजे एवढं त्याचं उत्तर
आलेलं आहे. तर अशा प्रकारे संवाद अक्षतेचा जो नियम आहे, संवेग अक्षतेचा जो नियम आपण इथे पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपला जो प्रश्न आहे गतीचे जे नियम आहे त्याचा आपण सारांश म्हणजे आपण पाहणार आहोत की आपण कोणकोणते भाग पाहिले आहेत. अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तू जे प्रत्यक्ष केलेले जे मार्गक्रमण आहे, तर विस्थापन म्हणजे गतिमानाचा आरंभ व अंतिम बिंदूचे सर्वात कमी अंतर आहे. इथे दोन वाक्य त्याने दिले आहे की अंतर म्हणजे काय आहे, दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असलेल्या वस्तूचे प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण आहे ते अंतर आहे. तर विस्थापन म्हणजे काय की गतिमानाच्या आरंभ आणि अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर म्हणजेच काय आहे, विस्थापन आहे. आपण हे बघितलेलं आहे. एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात. तर वेग हा चाल व दिशा या दोघांशी काय आहे, कनेक्टेड आहे, संबंधित आहे. एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला काय म्हटलं आहे, वेग म्हटलं आहे. तर वेग व चाल व दिशा दोघांशी संबंधित आहे. जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या एकतीला एक समान गती असे म्हणतात. तर असमान अंतर कापत असेल तर साहजिकच एक समान. म्हणजे हे तुम्हाला अगदी क्लिअर झालेलं आहे. याच्यावर आपण विशिष्ट वेळ घालवणार नाही. आपला नेक्स्ट आहे वेग बदलातील दराला त्वरण म्हणणार आहोत. त्वरण धन, ऋण किंवा शून्य असू शकते. त्वरण ऋण त्वरणाला अवतरण म्हणतात. जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीस वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती असे देखील म्हटले जाते. हे देखील आपला टॉपिक झालेला आहे. न्यूटनचा गतिविषयीचा जो पहिला नियम आहे जडत्वाचा नियम. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल संतुलित बल कार्य करत असेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये देखील काय राहत आहे, सातत्य राहते. आपण गतिविषयीचा जो दुसरा नियम देखील आपण पाहणार आहोत. न्यूटनचा गतिविषयीचा जो दुसरा नियम आहे संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. म्हणजेच न्यूटनचा गतिविषयीचा हा तिसरा नियम प्रत्येक क्रियाबला समान परिणामाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच दिशा हे कशा असतात, परस्पर विरोधी असतात. तर अशा प्रकारे आपण न्यूटनचा गतिविषयीचा पहिला नियम आणि दुसरा नियम या संबंधाची माहिती घेतली. त्याचप्रमाणे या पाठामध्ये आलेले जे हर एक जे घटक आहे गतीचा जो नियम आहे, जो आपला पाठ आहे जो गतीचे नियम, त्या प्रकारे पाहिले की जडत्वाचा नियम म्हणजे काय, संवेगाचा नियम काय, तर या विषयीची आपण याच्या पाठामध्ये माहिती घेतलेली आहे. की गती म्हणजे काय, गतीचे प्रकार म्हणजे काय, ते कोणकोणते आहे. त्याप्रमाणे न्यूटनचा जो सिद्धांत आहे तो कोणता आहे, गतीबद्दलचा असलेले जे नियम आहेत ते कोणते आहेत. या पाठाच्या संदर्भात असलेले हर एक घटक आणि हर एक टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. तसेच या पाठाच्या माध्यमातून असलेले मुलांना सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर ही कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत.